क्लॉडचं मायथॉस नावाचं टूल आहे. ते इतकं भयानक आहे, की म्हणजे अजून त्यांनी स्वतःच ते लॉन्च करायचे थांबवले. कारण की त्याचं काम काय आहे, ते सगळ्या जे काही वेबसाईट आहेत किंवा काही सॉफ्टवेअर्स आहेत, कोणतंही डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती जाऊन ते त्याला स्कॅन करतं आणि ते हॅक करायचा प्रयत्न करतं. थोडक्यात त्याच्यामधले जे काही त्रुटी आहेत किंवा काही बग्स आहेत ते काढायचा पण प्रयत्न करतं आणि म्हणजे त्याचं मेन उद्दिष्ट तर ते त्याचे बग्स काढणेच आहे. पण त्यासाठी त्याला ते हॅक करावं लागतं. त्याशिवाय त्याला ते बग्स काढता येत नाही. तर आता अशी कंडिशन होणार आहे काही दिवसांनी, की अशा प्रकारचे जे सॉफ्टवेअर काही देशविघातक वृत्तींच्या हाती लागले, तर प्रत्येक देशाचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जसं आपल्याकडे आधार सिस्टम आहे किंवा आपले बँक्सचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत किंवा सर्व्हर्स आहेत हे हॅक होऊ शकतात. तर आता अशी कंडिशन आहे की डिसेंट्रलाइज सिस्टमवरती जग येणार आहे असं मला वाटतंय, की म्हणजे बिटकॉईनसारखी जी सिस्टम आहे हे थोडक्यात याच्यावरती कुणाचाच कंट्रोल नाही आहे. आता जे काही आपले बँक चालतात किंवा हे सगळं त्या देशाचे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा रिझर्व्ह बँकाच असतील त्या चालवतात. पण आता असं काहीतरी अटॅक्स येऊ शकतात किंवा असे वेपन्स येऊ शकतात, की जेणेकरून तुमचं पूर्ण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हॅक होऊ शकतं. असं जर होणार असेल, तर भविष्य खूपच अवघड आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आता जे काही वॉन्ट येणार आहे, तो येणार आहे सायबर सिक्युरिटीजमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी आणि त्या कंपन्यांचे स्टॉक्सही वाढतील आणि त्यामध्ये खूप चांगला स्कोपही आहे असं मला वाटतं, की आता जर तुम्ही काही शिकत असाल तर सायबर सिक्युरिटीसाठी गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि दुसरं एक सांगायचं झालं तर आपलं जे काही चॅटबॉट आहेत किंवा आपले जे एआय टूल्स आहेत ते फक्त आता प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, तर ते अशाही गोष्टी करू शकतात. त्यामुळे इथून पुढचा काळ हा खूपच काय सांगता येईल, की चांगला आहे किंवा वाईट आहे तुम्हीच ठरवू शकता. कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते.